भाव आले ट्राइम घेऊन आणि अचानक मराठी मला बोलले आणि मला धक्का देऊन टाकला. तर कसं काय भाऊ? कसं आहेस तुम्ही? एक नंबर. तुम्ही कसं काय सांगा? एक नंबर. खरंच लय विषय लय खतरनाक झाला आता माझ्यापाशी लग्न नाही. इथं इथं बघा इथं ट्राम्प आली माझ्यापाशी आणि एक भारी सीन झाला. तुम्हाला सर्वांना सांगतो काय झालं ती. मिले भाई कहाँ से हो? मैं हैदराबाद से हूँ. हैदराबाद भाई आप? बैंगलोर. और वो केरला ना? बैंगलोर. अच्छा अच्छा आप केरला से हो. थैंक यू. इज 500 रुपीज टू मी. थैंक यू. इकडे कुठला काय? मुंबई. किसी ने क्या सही बात कही है कि जो लोग पानी से नहाते हैं वो तकदीर बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. ऐसा ही कुछ मेरे साथ हुआ आज मुझे पता चला कि मैं क्या हूँ, क्योंकि मुझे ना रोड में खाना मिला, ना पीना के लिए पानी ठीक से मिला. लोगों के पास से मांग के चिप्स के पैकेट लिए तो कोई बाइक राइडर आके बोलता है कि यार भाई तुम तो कमाल के आदमी हो यार, से इतना चल रहे हो. मेरे पास 18-20 लाख की बाइक है फिर भी मैं ठीक से नहीं चल पा रहा. तब मुझे जाके एहसास हुआ कि भाई तुम अलग हो सबसे. तर आजचा दिवस असाच काहीतरी या. संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजा काही गोष्टी समजून जातील. चला बघा व्हिडिओ संपूर्ण. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच फूड रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्याला मी कॅटोमध्ये काल रात्री एका घरी थांबलो होतो. असं इथं भाव आहे, इथं मामा, इथं मावशी आहे. ही चहा आहे इकडला म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा असतो, जी जंगलातून वनस्पती आणते, जडीबुटी आणते, ती इथं घरी तयार करते. नंतर चहा करते सर्दीमध्ये पिण्यासाठी. वा वा वा. ये तो खट्टा मीठा है, थोड़ा खट्टा मीठा है. अच्छा है. हाँ और फ्रेश कर देगा. वही तो और फ्रेश कर देगा. अभी तो मेरे को ब्रश करने की भी जरूरत नहीं है. क्रीम गोल्ड दिलेलं आहे, क्रीम गोल्ड आणि ही चहा आणि ही खायचं आता मला. तंबाखू खाता है. तर मी झालो एकदम फायनली फुल एकदम रेडी. इथल्या सायकलला पुढल्या साईडला माझी सायकल आहे समजी, मी लोड करून टाकली समजी. वरचं जेवढं पण सामान होतं ना तेवढं सामान सायकली आणलं आणि टाकलं. आता मी वर निघालो, थोडा नाश्ता करायचा आणि मग नंतर पुढे निघायचं. तर चला वर जाऊ. मामा बनवत होते जेवण करण्यासाठी. रोटी बना रहे हो आप? हाँ जी, रोटी. किसकी? मेरे लिए. हाँ आपके लिए. बघा माणसं कशी आहे ती. माझ्यासाठी सकाळ सकाळ जेवण बनवते ती एकदम मस्त मध्ये. सकाळ सकाळ चपात्या मस्त केलं ते आणि काल रात्रीची भाजी एकदम मस्त मध्ये कशी शिजली बघितली, एकदम गाळ होऊन जाते. हे बघा असली शिजवत हे केले बघा. ती कोबो आहे, फुलोरा भाजी. आता हे टाकणार मी चटणी एकदम मस्त मध्ये खाणार. ये चीज छोड़ता नहीं है. कैसा? ये खाना का जो है ना, हाँ पूरा चाटना पड़ता है हमारा. अच्छा. तो भाई के साथ रुक के बहुत मज़ा आया. बहुत अच्छा है भाई, बहुत अच्छा है. अंकल भी बहुत अच्छे है. क्या हो? गाडी आपका गाडी आ गया. ह्यांना जायचं आहे आता. ओके थँक्यू. ह्यांना जायचं आहे तिकडं गुंफामध्ये जायचं आहे. पूजा आहे इकडं, सप्ताह बसता 7 दिवसांचा इकडं. ओके फिर मिलेंगे 2 महीने बाद, फिर मिलेंगे. चलो चलो अंकल. अच्छा जी. अच्छा निकलूँ मैं भी? हाँ. आपके भी गले लगना है. हाँ अंकल है, बड़े अच्छे अंकल है. हाँ हसा येत आहे माझा, फटवून येतं या. हे काही माणसं इतकी भारी स्वभाव नका ना, इतकी स्वभाव भारी त्या नाही. आणि तिथनं 3 किलोमीटर नंतर ना फुल्लं गाव आहे हंसा. तर आपण हंसामध्ये जातो थोड्या वेळात. आता एक अर्ध्या तासामध्ये हंसामध्ये पोचून जाईल. निघलो सकाळ सकाळ राहायला सुरू झाली. या हर हर महादेव आई अंबाच्या नावानं चांग भलं. चला आई बघ महादेवा काळजी घे बाबा माझी. साईडला गाय येते, ह्यांच्या नाकामध्ये असं बांधते ती आणि ती वर दाव आहे ना, नाकात दावा घालून वर शिंगाला बांधते ती. मग काय माहिती, आणि मोकळी सोडते ती. मोकळी सगळ्यांची वर मोकळी असते इकडं. म्हणजे इकडं चोरीचं तर अजिबात मनात पण प्रश्न आहेत कोणाच्या. तेव्हा इकडं बारीक आहे. बारका कसं बसलाय, कसं बघतोय. व्हिडिओ एडिटिंग करत राहिलं ते कालचा एडिटिंग करत आहे, परवा दिवसचा एडिटिंग करायचा आहे. हॉटेलमध्ये थांबलेलं ते तुम्ही आता पण तिथे व्हिडिओ बघितलं पण असत्याला. सायकल आता इथंच राहणार माझी आणि मी आता निघालो आहे गावामध्ये तिकडं माघारी. जिथं आलो तिकडं माझं हेडफोन राहिलं या, जायला लागेल माघारी आणायला. इकडं आता गाडी बघून गाडी जायला लागेल मला प्लीज. एक भाई अगले वाले गाँव में छोड़ दोगे यार, मेरा सामान रहेगा तो वहाँ पे जाना था मुझे. ये अगला वाला गाँव है ना, एक थैंक यू. ओके लेट हैंग यार. गाड़ी भेटली फाइनली. ए कहाँ से हो आप लोग? हाँ आप हंसा से हो? आप वहाँ पे जा रहे हो, गुम्फा में जा रहे हो?
सब लोग जा रहे हैं वहाँ पे। मैं ये गाँव में रखा था ना कल रात में, मेरा जो है ना हेडफोन रह गए वहाँ पे, बहुत महंगा है, तो अभी याद आया मुझको, तो जा रहा हूँ लेने के लिए। ही भाऊ मला सोडायसाठी यायला लागले, चला इथं हेडफोन घेतला आता, सामान राहिले हेडफोन घेतलं ना, आता निघालो महागारी सायकलीकडे। हे भाऊने म्हणलं मी इथं सोडायला चला। रोड अजून बी कच्चा आहे आणि आत्ताच मी आलेलो आहे हंसा या गावामध्ये। ह्या गावात मला एक वेगळी गोष्ट काय बघायला मिळली माहिती आहे का, की ही गाव पूर्णपणे सफाई आहे आणि ह्या गावामध्ये झाडं आहे ती बारकी बारकी व्हाय ना, पण थोडी मोठी मोठी बारकी थोडी मोठी अशी झाडं आहे ती, ही बघायला भारी वाटतं। कारण इकडे झाडं कुठं बघायला मिळत नाहीत नीटनेटके, तिथं मिळते तरी बघायला झाडं। आणि हंसा ह्या गावामध्ये, हंसा गावामध्ये एक समजत भारी खासियत सांगतो, ही कल्ल्या साईडची झाडं जी आहेत ना, ही लई जास्त वेगळी आहेत। ही बघा झाडं सांगू, ह्या झाडांचं काय काम माहिती, ही झाडं असते की नाही, झाडं खास करून जी मानसिकली घरं बनते ना, घरं ते घराच्या वरनं जी टाकते नाही ती, ही झाडं आहेत तेव्हा। ही आता मला लक्षात आलं की ही झाडं की इकडे कसं काय बरं, काय बनकर बरं, मग आता नंतर लक्षात आलं माझ्या की घराच्या वर जी टाकते नाही झाडं, कुठं लिपून घ्यायला ही वरल्या साईडला टाकते ती ह्याच्या फांदी असते समजा, मोठी लाकडं टाकते समजा अशी, आणि त्याच्यावर मग ती बारके बारके लाकडं त्याच्यावर हातानं देणार। एक विषय लय खतरनाक झाला आता मायापाशी लागा नाही, इथं ह्या इथं बघा इथं ट्रॅम्प आली मायापाशी, आणि एक भारी सीन झाला। तुम्हाला सर्वांना सांगतो काय झालं ती, मी रस्त्याच्याकडनं असं चालत होतो आणि गाडी आली पाठीमागनं, तरी सर माझ्यापाशी थांबलं, जसं सर माझ्यापाशी थांबलं ना, तर थोडं आम्ही लागलो बोलायला। मराठी माणूस, हेलो कैसे हो आप? बढ़िया भाई जी, बढ़िया, एकदम बढ़िया एकदम बढ़िया। आपका कैसा एक्सपीरियंस रहा? मेरा एक्सपीरियंस बहुत खतरनाक है, बहुत अच्छा लगा। ये सब किया आपने ऑलरेडी? हाँ ये सब पूरा हो चुका है मेरा तो। ओके। हाँ मैंने अभी तक अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लद्दाख, जम्मू कश्मीर, राजस्थान, जयपुर, नेपाल, काठमांडू, पशुपतिनाथ, मुक्तिनाथ, दार्जिलिंग, सिक्किम, गैंगटॉक, बाबाधाम, नाथुला, फिर उसके बाद में थिम्पू, भूटान, गुवाहाटी, आसाम, कामाख्या, अरुणाचल, तवांग, ये सब मैंने मतलब इतना ट्रैवलिंग किया मैंने। 30,000 किलोमीटर ट्रॅव्हलिंग किया, 30,000 ऑन दिस बायसिकल। बिलकुल। अवैत भाव आले ट्राइम घेऊन आणि अचानक मराठी मला बोलले आणि मला धक्का देऊन टाकला। तर कसं काय भाऊ, कसा आहेस तुम्ही? एक नंबर। तुम्ही कसं काय सांगा? एक नंबर, खरंच लय जास्त भारी वाटतं या। आधी तर हिंदीमध्ये बोलले, गाडीचं पाशिंग वेगळे ना, तर मला वाटलं महाराष्ट्रातून नाही, पण ती महाराष्ट्र बोलली ना, एकदम शॉक झालो मी। कसं काय वाटतंय बघून सायकलीवाल्याला हिकलले भागामध्ये? एक्सेलेंट मैन, यू आर डूइंग एन एक्सेलेंट जॉब यार। ओके। आई मीन बाइक पे अलग होता है, बट दिस इज ट्रू एडवेंचर। ट्रूली अप्रिशिएट यू मैन। तो एन इंस्पिरेशन फॉर एवरीबॉडी यार। तो ट्रैवलिंग हर किसी ने करना चाहिए थोड़ा बहुत, तो सबको करना चाहिए। इट इज वेरी इंपॉर्टेंट, इट इज अ गुड एजुकेशन। बिल्कुल, ट्रैवलिंग करो, ट्रैवलिंग सब द वन ऑफ द बेस्ट एजुकेशन। मेरे तो बस 3री क्लास हुई है, वो भी पुरानी वाली, फिर भी मैं ट्रैवलिंग कर रहा हूँ। ट्रैवलिंग करो भाई, ट्रैवलिंग से बहुत कुछ सीखने को मिलता है। अभी आप कहाँ जाओगे? अभी आज मैं मनाली जा रहा हूँ यार। तो भाई अभी मनाली जाएंगे। आप कब निकले थे? मेरे को निकले हुए अराउंड 2 हफ्ते हो गए हैं। कहाँ से? चंडीगढ़ से। अच्छा, आप चंडीगढ़ से हो? हाँ, बट मेरा प्लान चेंज हो गया, बीच में एक मेरे को गांव मिल गया, तो वो गांव में मैं कुछ 7-8 दिन रहा। वाओ। वो टूरिज्म नहीं है उस गांव में, हिडन विलेज है वो थोड़ा सा। कौन सा है? वो व्लॉग पे नहीं बताऊंगा। हाँ मैं पर्सनली बोल के Personal, मैं पर्सनल, हाँ ठीक है। इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, अरे फिसल गया। ये आपने क्या किया? ओह ओके। तो भाई ये कितनी की गाड़ी है बताओ? ये 18 लाख की लिया है। ओह ओह ओके। लय भारी वाटलं। एक रील शूट केली मी, रील बघितली पण असेल तुम्ही, तर खरंच इतकं भारी वाटलं का नाही, म्हणजे एक अशा गाडीवर बसून हे चालू ना, एक तर जास्त अजून मला मोटिवेशन येतं, बा चल तू अजून करू शकतोय तू पुढं लाईफमध्ये, आणि तू ती गोष्ट करतो या जी गोष्ट लोक करू शकत नाही ती तू ती गोष्ट करतो या। आणि हे मला पण म्हणजे कसं आहे ना, आपण स्वतःला काय काय वेळेस आपण विसरून जातो, पण त्यानंतर ना जेव्हा कोणी येऊन जेव्हा तुमची लय जास्त अशी तारीफ करत ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही काय केलेलं आहे ते। तर असंच माझं काय झालं, सकाळ मूड नॉर्मल थोडा मूड ऑफ होता माझा, ही भाव आला ना, नंतर ना माझा मूड जरा थोडा बेटर झाला, भारी वाटलं जरा थोडं बोलून। हे म्हणजे काय असतं ना, मन मिळावं, आमच्या दोघांचं मन लय भारी मिळलं। ती 17-18 लाखाची गाडी, पण मन एकदम मोकळं भावाचं बरं का, खरंच खूप जास्त भारी वाटलं। भाई मिले, भाई कहाँ से हो? मैं हैदराबाद से हूँ। हैदराबाद। भाई आप? बैंगलोर। बैंगलोर। और वो केरला ना? वो भी बैंगलोर। बैंगलोर। अच्छा अच्छा, आप केरला से हो? बहुत अच्छे यार, बहुत अच्छे। ओके, आराम से जाना। कितने दिन हुए निकल के? ये भी आपका एक ग्रुप है? हेलो, आपका चैनल नाम क्या है? MH45 राइडर। ये यहाँ पे लिखा है, ये जो सब्सक्राइब। या ओके, थैंक यू। आराम से जाना भाई, आराम से। ओके। का
ओके ओके. बाईक रायडर भेटते तुम्हाला म्हणलं ना, खरंच असं कोणी नाही येऊन गेलं ना, थोडं बोल हे केल्या भागात मला ना जर थोडं एकटं पल्ल्याकडे होतं आहे. मग अशी बाईक रायडर राहिल्या मग बोलल्यावर जर थोडं कसं मग भारी वाटतं. हे कोण रस्ता होता, इथनं तुटला रस्ता, नंतर खालनं बनवला. पळगण पिया लाईफमध्ये कधी थांबून राहायचं नाही, कधीच थांबून राहायचं नाही. मी नाही थांबून राहणार कधीच. टायर फुटू द्या, पाय तुटू द्या, काय व्हायचं होऊ द्या, पण मी चालणार ना. अरे मला माहिती आहे एका जागेला थांबलेलं पाणी आणि एका जागेला थांबलेला माणूस हे कधी चालल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे चालत राहायचं कधी पण. बरीच जेवढी माणसं होती पुरुष माणसं ती कधी त्यांना चालायला सोडलेलं नाही. एक तर कुठला तरी ती महाराज होता, ती पाक इराणला चालत गेला. त्यामुळे तो कशाला हार मानतो, हार नको मानव. संघर्ष लाईफमध्ये केल्याशिवाय कधीच कोण पुढे जात नाही. त्यामुळे संघर्ष करायची ताकद ठेवा, आलेल्या अडचणीला सामोराची हिंमत ठेवा, लई पुढे जाणार लाईफमध्ये. चला मैं तो ये गाड़ी थामोली ह्या गाड़ीमध्ये ना. हाय कैसे हो? बढ़िया बढ़िया. कहाँ से हो आप? कहाँ से हो? मैं ब्रो हिमाचल से, धर्मशाला से. अरे वाह, आऊँगा अभी अगले महीने में आऊँगा. धर्मशाला रे? हाँ अगले महीने में आऊँगा. ब्रो कितने दिन हो गए आपको चले हुए? 2 साल हो गए. 2 साल चले हुए? 3 देश घुमाऊँ मैं साइकिल से. ओ ब्रो कौन कौन से? इंडिया, नेपाळ, भूटान. ओ भाई जी बड़ी हिम्मत है यार, ब्रो यार. इकडे कुठला काय? मुंबई. बाहेर येत नाही का? एक रील निकालते सबके साथ, आ जाओ. चला एकदम मस्त एक रील काढतो समजायचं का. म्हणजे मला खूप जास्त भारी वाटलं एकदम चिलमध्ये. चिप्सचं पॅकेट कुरकुरी घेतो खायला, असंच लागतं लोकांकडून मागून घ्यायला. आणि भेटली ती मुंबईवाली, खरंच खूप जास्त भारी वाटलं. तिकडे सायकल आहे आपली. भारी वाटतं जेव्हा माणसं एवढी जास्त मदत करते ती. दुपारचं जेवण झालं मस्तमध्ये. ट्रॅम गाडी थांबली नाही, ट्रॅम गाडीवाल्यांना मला चॉकलेट दिली होत्या 2. म्हणलं रस्त्यात तुला काय नसेल खायला तर ही घ्या म्हणली. तर त्या पण खायची, पण ही मज्जा वेगळीच आहे. काय पण म्हणा तुम्ही. वा वा. चिलमध्ये ड्रिल करूया. It's payment. It's for payment. या इट्स हेल्प. या टूरिस्ट हेल्प करते हैं. हाउ यू आर फीलिंग टू स्पीति वैली? It's very, very nice. Nice. How many days is India? Maybe 10, yeah. 10 years. 10 10 days. 10 days. Yes. Wow, nice. बघा अरे यांचं कपाळचा मागतं इतक्या गोऱ्या आहे. खरंच खूप जास्त भारी वाटतं या. आणि भारी वाटतंय की इतकी जास्त बाहेरच्या कंट्रीतली माणसं सायकल बघते ती. खरंच खूप जास्त भारी. नाईस. 500 रुपये तर मला जाईल. इंडोनेशियामधली ती इंडोनेशियाला मॅडम आहे ती, ताई म्हणा मॅडम म्हणा काय पण म्हणा आहे त्या, त्यांना मला 500 रुपये दिले. ते खरंच खूप जास्त भारी वाटलं मला, लय जास्त भारी वाटलं. थँक्यू. इज 500 रुपीज टू मी. थँक्यू. मला 500 रुपये दिले. ते खरंच खूप जास्त भारी वाटलं. म्हणजे मदत केली ना, ती मदत मला खरंच खूप जास्त भारी वाटते. अशी लोकांना केली नाही अदनमधनं, खरंच खूप जास्त भारी वाटतं. असेच त्यांना सर्वांना मदत करत राहावं. देव ह्यांना भरभरून देव आपला महादेव. खरंच खूप जास्त भारी वाटलं, एकदम मस्त. ओके. हवा सुटली लय जास्त बेकार, पण हॉटेल म्हणून अजून नाही लागलं. लोसर अजून इथनं 8 किलोमीटर आहे. तर म्हणलं तवर काय खावा, तर मग ती ट्राईम आपण गाडी चालली होती नाही, त्या भावनं चॉकलेट दिली होती. आणि हॉटेल पण नाही कुठं भुका लागले त्या, तर त्यामुळे चॉकलेट खातो या. जेव्हा माझ्यावर चांगलं दिवस येतं ना, तेव्हा ह्याच ठिकाणी व्हिडिओ काढणार. ही व्हिडिओ आणि ती व्हिडिओ घेऊन असं 2 व्हिडिओ मिळणार. आणि मग तुम्हाला दाखवणार बघा म्हणणार स्वप्न पूर्ण केली. जास्त चॉकलेटनं माझं पोट दुखतो. 5 ते 6 किलोमीटर नंतर एक मला पुढं गाव दिसतं आहे, ती लोसर आहे. आणि आजचा मुक्काम आहे लोसरमध्ये करेल असं वाटतं मला, कारण की लोसरच्या पुढं मला नेटवर्क नाही. भूक लागली भयंकर. सकाळी जेवण केलं आहे, नाहीतर मध्ये चॉकलेट खाल्ले त्या. अजून काय नाही खाल्लेलं. वारं लय भयंकर सुटलं आहे, पाठीमागं वारं ढकलता येईल. रस्ता तर सकाळ धरून खराब आहे नुसता. सकाळ जेवण केलं तर त्याच्यावर अजून काय नाही पोटामध्ये. चॉकलेट आणि बिस्किट खाऊन जगणारा माणूस हा सायकलिस्ट पहिला आहे महाराष्ट्रामधला. ही लोसर गाव आहे. योगा ही भूक लागली हो मला. कांद्याची आमटे खाऊ वाटते या, नंतर ना मटकीची डाळीचं कालवण खाऊ वाटतंय. आईच्या हातचं गरमागरम शाबू खाऊ वाटतोय रे. लय भूक लागली, पण काय नाही करू शकत वरडण्याशिवाय. दगड खायची का? दगड खाऊ वाटतंय हो. लय भूक लागली मला. काहीच भेट नाही काय खायला इकडे तिखट. ओ हो, एखादा तरी मराठी माणसाचं घर भेटावं, त्याच्या घरामध्ये शाबू निघावा. 1 किलो शाबू मी खावा बनवून.
तर इथं भेटलं आपल्याला कुठलं भाऊ बोरिवली ना बोरीवली बोरिवली मधलं भाव भेटलं जे की मुंबईमध्ये येत आहे बोरिवली नालासोपारा वसई मीरा रोड भाईंदर हे समजा माहिती समजा एकदम भारी खरंच मी तुम्ही दुपारी जातो तुम्हाला बघितलं तुमच्या दुपारी गेलता इकडं हाँ मैं ही गाड़ी एक नंबर ला होती आप एक नंबर पे थे आते समय एक नंबर पे आपकी गाड़ी थी अच्छा हाँ और पीछे हाँ ये एकदम पीछे थे मैंने इमेज देखा तब तक तो गाड़ी दूर चली गई थी अच्छा साउंड नहीं पता हाँ तो मैं सोची यार ये तो महाराष्ट्र के लोग हैं यार अपने मग काय चाललंय मस्त कसं काय वाटतंय भारी वाटतं इकडं हो गाडी पडली होती का आता तुम्ही किती वर्ष आलो तुम्हाला 2 वर्ष झाले 2 वर्ष झाले 5 वाजता मी बरोबर पोचलेलो लोसरमध्ये सकाळी 8:30च्या दरम्यान मी निघलो सकाळी सलग लोसरमध्ये पोचायला मला नाही म्हणतर बराच वेळ गेला म्हणजे 8-9 तास तरी गेलं माझं इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि खूप जास्त मुश्किल सकाळी जेवण केलं तर अजून काही मी जेवण नाही केलं आता पोचलेलो आहे सायकली तोबा केली आता आतमध्ये जाऊ आणि बघू थोडी चहा पाणी करू थोडंफार भूक आता भरपूर लागली आहे पण आधी थांबायचं नियोजन करायला लागेल एडिटिंगचा लोड भरपूर आहे माझ्या पडलेला बघू आता कुठं थांबायला जागा भेटते आज ते लोसरमध्ये आल्यानंतर ना मला एक असा शख्स भेटला ती असं मला म्हणतात की आमची जे कॅम्प साईट आहे ना तीवर आहे चंद्रतालमध्ये तर तिथं तुम्ही 2 दिवस आमच्यापाशी फुकट थांबू शकता पण मेन गोष्ट आहे की हे गाव सोडल्यानंतर ना मला उद्या दिवसभर नेटवर्क नाही मला काय नाही तर त्यामुळं ह्यांचं हॉटेल तिथं तर मला थांबण्यासाठी मदत होऊ शकते तर त्याला तुमची जरा थोडी भेट घेऊया भाईजी नाम बताइए जी मेरा नाम है चंपा नमजाद अच्छा पीती से हूँ सर अच्छा हाँ जी बताओ आपका वहाँ पे नाम बताओ वहाँ का वहाँ पे कैंप है चंद्रताल में कुंजम कैंप के नाम से तो आप कल जा रहे हो वहाँ जाके बताना जो हमारे भाई साहब होंगे वहाँ पे छेरिंग तांडुप टोनी भाई है वहाँ पर स्टे करना 1 दिन बैठो 4 दिन बैठो 5-6 दिन बाद वैसे भी क्लोजिंग करें सितंबर लास्ट तक ही है हमारे कैंप साइट अच्छा नेक्स्ट ईयर जून में खोलेंगे अच्छा इथं सायकल आहे माझी आणि हे तुम्ही रूम घेतलेली आज रूम तसं मला लई जास्त स्वस्त पडलेलं या ओळखीमुळे स्वस्त पडलं आहे बाकीचं काय सांग नाही एक नंबर खूप जास्त भारी वाटतं या तिकडल्यासाठी 0 वाजता आहे तेव्हा ती रोड आहे आणि त्या रोडनं मी नंतर इकडे वर आलो आणि चहा पिऊन नंतर मी इथं खाली आलो आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि इथून पुढं मला नेटवर्क नाही तर पुढलं जी व्हिडिओ आहेत ना पुढलं व्हिडिओ यायला खूप जास्त मला लेट होईल तर त्यामुळं त्या गोष्टीसाठी थोडे माफ करा मी तर शेड्यूल लावून ठेवतो या 4-5 व्हिडिओ आता अपलोड करून ठेवणार नाही कारण की येणाऱ्या 5 दिवसासाठी मला नेटवर्क नसणार आहे बिलकुल नाच्या बरोबर नसणार आहे त्यामुळे राडा होणार नाही तर चला मस्तमध्ये आपलं जेवढं पण सामान आहे तेवढं आतमध्ये टाकूया आणि मग जाऊया फायनली भावांनो सदलग मी रूममध्ये आलो ही माझी अशी काहीतरी रूम आहे भावांनो समजा सामान मला चार्जिंगला लावायचं चार्जर लावून ठेवतं आहे त्यानंतर समजा सामान असं माझं एकदम पसरून पडलेलं आहे त्यानंतर आता समजा जास्त तुम्हाला मला मेन माहिती सांगायची मेन माहिती काय आहे की येणाऱ्या पुढल्या 5 दिवसामध्ये माझ्या संग काय होणार आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगतो फुल्ले येणाऱ्या 5 दिवसासाठी माझ्यापाशी नेटवर्क नाही बिलकुल बी नाही लोसरपासून पुढं मला 2 किलोमीटर नेटवर्क आहे त्याच्यापासून मला नेटवर्क नाही अजिबात मग मला त्यानंतर नेटवर्क बरोबर 5 दिवसानंतर नाही आता मी जाणार नाही भावना चंद्रतालकडे जाताना अजिबात नेटवर्क नाही आपला व्हिडिओ येतो रोज 2 दिवसाला 12 वाजता व्हिडिओ म्हणजे एक दिवस येणार 1 दिवस नाही 1 दिवस येणार 1 दिवस नाही असं माझं व्हिडिओ यूट्यूबला डेली पडणार ते बी शेड्यूल लावून ठेवणार आणि शॉर्ट व्हिडिओचं पण शेड्यूल लावून ठेवीन बहुतेक असलं शिल्लक तर माझ्यापाशी बघतो सध्या तर नाही तर पण मोठे व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाला एक बघायला मिळेल आजचा कापी वेगळा गेला माझा खरंच खूप जास्त भारी वाटलं तर भावांनो कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र